हादरा देणारे आणि माणुसकीला काळिंबा फासणारे असे निलकंजी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। बाप नावाच्या नावाला कलंक लावणारे अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। एका बापानं, तो शिक्षक आहे, त्या बापानं 12वीमध्ये कमी गुण मिळाले म्हणून नेटमध्ये त्या मुलीला जात्याचा खुटा काढून अगदी जिवंतपणे जीव जाऊसपर्यंत मारलेला आहे। त्याचा मी रिपब्लिक ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं, तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य या नात्यानं धोंडराम भोसले याचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्व पालकांना, माझ्या बंधू भगिनींना विनंती करेल की का असं विद्यार्थ्याला स्वतःच्या मुलाला तुमच्या स्वतःच्या अहंकारापोटी, स्वतःच्या स्वार्थापोटी, खोट्या इब्रोजेपोटी तुम्ही मुलांसाठी कशासाठी एवढं म्हणजे एवढेच मार्क पडले पाहिजे, तेवढेच मार्क पडले पाहिजे, ते तू हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, इथं गेलं नाही पाहिजे, तिथं गेलं नाही पाहिजे, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं आहे, हा अट्टास का? त्या आपल्या मुलाची जर कपॅसिटी आपल्याला समजत नसेल, मुलाच्या आईला, मुलाच्या बापाला, मुलीचा किंवा मुलाचा, तर तुमच्यासारखं नालायक ह्या ठिकाणी कोण नसणार आहे। कारण आपल्याला आपल्या मुलाची बुद्धिमत्ता ही आईवडिलांना ओळखता आली पाहिजे। आपल्या मुलाला कशामध्ये पारंगत आहे, त्याला कशाची आवड आहे, त्याला खेळाची आवड आहे, शिक्षणाची आवड आहे, कुठल्या विषयाची आवड आहे, पोहण्याची आवड आहे, संगीताची आवड आहे, कलेची आवड आहे, ही जर आपल्या मुलाला जर पालकांना जर कळत नसेल तर त्यांच्यासारखा नालायक आणि नीच मालक कुठले नसणार आहे। त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्याला सोडा, त्या विद्यार्थ्यांना मोकळं। तुम्ही त्याला कागदी घोडं, रेसचा घोडा असतो आणि त्याला घोड्यासारखं जर तुम्ही त्याला पैज लावले आणि तो हरल्यानंतर त्याला विकता किंवा त्याला सोडून देता, तशा पण तुम्ही की जनावर आहे का? स्वतःच्या मुलगा लहानाचं मोठं करायचं, वाढवायचं, शिकवायचं आणि 10वी 12वी जर कमी मार्क पडले त्याला मारून टाकायचं। अहो, जनावरालासुद्धा चांगले माया येते, प्रेम येते, आणि तुम्ही काय म्हणजे ह्या जगामध्ये असं बघायला लागलं आहे हां? आणि ह्या अशा पशुवृत्त्यांच्या माणसाला, ह्या नराधम धोंडराम भोसले याला फाशी दिल्याशिवाय इतर पालकांना त्याची मुलाची आणि मुलीची किंमत कळणार नाही। त्याच्यामुळे त्याला 100% फाशी दिली पाहिजे। माझं तर म्हणणं असं आहे की ह्या राज्य शासनाला आपण विनंती करतो आहे की भविष्यामध्ये अशी घटना घडू नये म्हणून त्याला फास्ट्रॅकचा जलद गती कोर्टामध्ये त्याला फाशी द्यायला पाहिजे, तरच ह्या ठिकाणी समाज माध्यम किंवा पालकांना थोडंसं ज्ञान येईल। मुलांना जर मारलं तर आपल्याला शिक्षा आहे ही त्यांना कळू द्या। कारण खोट्या इब्रतेसाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी शेजारचा मुलगा 99% मार्क पडतो आहे म्हणून माझ्या मुलांना 99% मार्क पडावं असं कोणी सांगितलेलं आहे? सगळीच क्लासवर अधिकारी झाले तर शिपाई कोण होणार, क्लार्क कोण होणार, हाताखाली काम करणार का आपल्याला? कोणी माणसं, सगळ्याची बुद्धी समान नाही ना। प्रत्येक पालकांना आपल्या मुलाची बुद्धिमत्ता चेक करावी आणि त्यानुसार त्या मुलाला शिकवून द्यावं, तरच। आणि कधी तर तुम्ही त्याचं एक मित्र बना, त्याच्याचं प्रेम करा, मुलगा असू द्या, मुलगी असू दे, आईवडिलांना वाटलं पाहिजे, मुलांना वाटलं पाहिजे ही खरी माझे दोस्त आहेत, हे माझे मित्र आहेत। जशी शाळेत मित्र असतात, बाहेर मित्र असतात, तसे आई वडीलसुद्धा माझे मित्र आहेत। मला कुठलाही शब्द बोलत नाहीत, मला वाकडं बोलत नाहीत, मला मारत नाहीत, मला रागवत नाहीत। जोपर्यंत तुम्ही मुलावर प्रेम करत नाही तो मुलं तुमच्यावर प्रेम करणार नाहीत। तुम्ही जर असं जरडावून जर विचारत असाल तर मुलं 99% मार्क पडणारा पोरगा 80%वर येतो, 70%वर येतो। त्याच्यामुळे तुम्ही मुलांचे प्रेमाने वागा, माणुसकीने वागा। इतरच या ठिकाणी असं आपल्याला इथनं पुढं काळामध्ये आपल्याला चांगलं समाज घडवायचा असेल, नवीन पिढी घडवायचं असेल तर आपल्याला मुलांशी प्रेमानं चांगलं बोलावं लागेल, तर अन्यथा आपल्याला फार मोठ्या परिणामाला भोगावं लागेल। तेव्हा शासनाला आमची विनंती आहे, ह्या धोंडराम भोसले याला जास्तीत जास्त म्हणजे
फाशी दिली पाहिजे, तरच ह्या ठिकाणी ह्याला कुठं तर बंद पडेल किंवा ह्याला वाचा पडेल, एवढे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम. आटपाडी तालुक्यातील नेलकर्जी या ठिकाणी एका उच्च शिक्षित कुटुंबामध्ये खोटी प्रतिष्ठा कमावण्यासाठी एका बापाने स्वतःच्या मुलीला जीवे ठार मारेपर्यंत मारहाण केली आणि केवळ आपली भंपक स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे कृत्य केलं आहे. ह्या बापाचा मी निषेध करतो आणि पालकांनी किंवा शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याची किंवा ताल्याची कुवत बघून, त्याची आवड बघून त्याच्याशी आपण व्यवहार केला पाहिजे किंवा त्याच्याबरोबर त्या पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे. ही मानसिकता आज शाळेमध्ये किंवा प्रत्येक कुटुंबामध्ये रुजणे गरजेचं आहे. ही गोष्ट केवळ निंदा करून चालणार नाही, तर अशा बापाला नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस आटपाडी तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने मी या पालकाला फाशी शिक्षा मिळावी आणि त्याची कसून चौकशी होऊन त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो.